आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचं स्वप्न आता अधिकृतरित्या पूर्ण झालेलं आहे। उदय सामंत यांच्या हाती जीआर प्राप्त झालाय। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी उदय सामंत यांच्याकडे जीआर सुपूर्द केलाय। थोड्याच वेळात उदय सामंत पत्रकार परिषद घेतील अशी माहिती मिळतेय। मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्याची घोषणा झाली, पण त्याचा शासन निर्णय, त्याचा जीआर अजूनही हाती आलेला नव्हता। त्यावरून विरोधकांनी टीका केली होती, पण अखेर हा जीआर आता हाती आलाय। वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, आता अधिकृतरित्या अभिजाततेचा दर्जा मिळालाय, फक्त घोषणेपुरती मर्यादित राहिलेला नाहीये। नक्कीच गेल्या अनेक वर्षांचा हा संघर्ष होता। महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नव्हता, यासाठी अनेक नेत्यांनी संघर्ष केला होता, अनेक नेत्यांनी केंद्राकडे मागण्या केल्या होत्या। परंतु आज मात्र उदय सामंत यांनी, आपले केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आहेत केंद्रातले, त्यांनी गजेंद्र शेखावत यांच्याकडून हा आदेश आहे तो प्राप्त केलेला आहे। अधिसूचना आहे ती प्राप्त झाली आहे। त्यामुळे अधिकृतरित्या आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर साहित्यिक क्षेत्रात देखील एक आनंदाचं वातावरण आहे। कारण का गेल्या अनेक वर्षांचा हा लढा होता। अधिकृत घोषणा झाली होती, परंतु अधिकृत अधिसूचना मात्र प्राप्त झाली नव्हती। आणि ती अधिकृत सूचना कधी प्राप्त होणार, का नेहमीच्या राजकारण्यांच्या आश्वासनाप्रमाणे ही पण पोकळ आश्वासन असणार, अशी एक कुजबूज आहे ती मराठी साहित्यिकांमध्ये सुरू होती। परंतु आज मात्र उदय थेट सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेतली आणि थोड्याच वेळात आता उदय सामंत हे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती आहे ते सादर करणार आहेत। प्रज्ञा, वैभव, साधारण आपण अंदाज घेतला तर 2 ते 3 महिन्यांपूर्वी अभिजात दर्जा देण्याची घोषणा झालेली होती, पण त्याचा जीआर काढण्यामध्ये एवढा वेळ का लागला? पण नक्कीच प्रज्ञा, जर बघितलं तर मधला काळ होता तो लोकसभेचा आणि विधानसभेचा काळ होता। निवडणुका असल्यामुळे आचारसंहितेची देखील मर्यादा या संपूर्ण कालावधीमध्ये लागण्यात आली होती आणि त्यामुळेच कदाचित ही अधिसूचना प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून देखील उशीर झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण का लोकसभेच्या निवडणुकीनंतर तातडीनं विधानसभेची देखील निवडणूक लागली आणि त्यामुळेच आता स्वतः उदय सामंत यांनी दिल्लीमध्ये जाऊन आहे तो गजेंद्र शेखावत यांची भेट घेऊन त्यांच्याकडून तातडीनं हा अधिसूचना आहे ती प्राप्त केली। म्हणजे स्वाभाविक आहे, याच्या आधी त्यांचं फोनवर बोलणं झालं असेल, अधिसूचना तयार ठेवली असेल आणि आजचा मुहूर्त हा ठेवत उदय सामंत यांनी दिल्लीवारी केलेली पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर हळूहळू हे सरकार आहे ते ऍक्शन मोडमध्ये येताना दिसत आहे। लोकांसाठी, आम्ही जनतेसाठी कसं काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। काल जर परवा पाहिलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील दिल्लीमध्ये नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि मुंबईतल्या वाहन व्यवस्थेवर चर्चा केली। अनेक नेते मंडळी आहेत, अनेक मंत्री आहेत, ते ऑन फील्ड काम करताना दिसतात। या फडणवीस सरकारचा हाच प्रयत्न आहे की आमचं सरकार हे ऑन फील्ड काम करत आहे। वैभव, थोडंसं थांबवते, या मुद्द्याकडे येऊ